दृष्टी असते त्याला आम्ही चर्मचक्षु म्हणतो. त्या चर्मचक्षुतून आपल्या समोर ज्या गोष्टी येतात त्या दिसतात आणि ज्या दिसतात त्या आपल्या डोक्याला म्हणजे बुद्धीला समजतं तितकंच आकलन होतं. मग बऱ्याच वेळा ते आकलन जे आपल्या बुद्धीमध्ये जर चुकीची गोष्ट घुसलेली असली तर त्या गोष्टीकडे पाहण्याची आपली दृष्टीसुद्धा चुकीची होते. त्याला पूर्वग्रह दूषित म्हणतो आपण. म्हणून नुसती डोळ्याची दृष्टी दुरुस्त करून चर्मचक्षुची दृष्टी दुरुस्त करून जीवनामध्ये काही परिवर्तन होतं असलेला भाग नाही. आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होण्याकरता त्याच्यामागे काम करणारी विचारधारा जी आहे ती शुद्ध झाली पाहिजे. तुमच्या सर्वांना सातत्यानं या मिशनच्याद्वारे फक्त डोळे तपासून चष्मा देणे ऑपरेशन करणे वगैरे इतकं काम करतो. पण त्यातून जर आपण समाजातले व्यंगच पाहत असेल, चुकीच्याच गोष्टी पाहत असेल आणि चुकीच्याच गोष्टी करता टीका करत असेल किंवा हेवेदावे करत असेल तर मला वाटतं ते डोळे तसं नसल्यापेक्षा पुरले. आपले डोळे धृतराष्ट्रासारखे होऊन जातील. तो डोळ्याचे आंधळ होता, बुद्धीचाही आंधळा होतो. आजच्या निमित्तानं मला असं वाटते की आपल्या सर्वांना प्राप्त झालेली जी दृष्टी राहील आमच्या सर्वांच्या प्रयत्नातून, आमच्या ज्येष्ठ मंडळीच्या हातातील कौशल्यातून, त्या दृष्टीनं आपण आपली ज्ञानदृष्टी ही शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पंढरीच्या पांडुरंगाच्या आशीर्वादानं त्याच्या भोवती असलेली संतांची मांदियाळी जी आहे त्यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ जे येतं ते जीवनाचा जो एक सार असतो त्या साराचं अतिशय सोप्या शब्दामध्ये ओव्यामध्ये अभंगामध्ये रूपांतर करून तुमच्या माझ्यासमोर मांडलेलं आहे. आणि ते या दृष्टिकोनातून मांडलेलं आहे की मोठ्या माणसाच्या समस्या वेगळ्या असतात. त्या जनरली समस्या ज्या असतात त्या द्वेष ईर्षेतून आलेल्या असतात. पण सामान्य माणसाच्या समस्या ज्या असतात त्या त्याच्या भोवती कमी प्रमाणात असलेल्या संसाधनामुळे असतात. तुटपुंजी जीवनाची साधनं असतात, गरिबी असते, अशिक्षितता आहे. मग तशा परिस्थितीमध्ये आपल्या जीवनामध्ये शांतता आणि संयम जर आपल्याला राखायचा असेल तर अशा माध्यमातून मिळाली तुमची माझी चर्मदृष्टी जी आहे ती शुद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी आपल्या आजूबाजूला असलेल्या संत साहित्याचं काहीतरी परिशीलन करावं अशी एक नम्र विनंती या निमित्ताने मी तुम्हाला करतो.